2024 मध्ये श्रीमंत होण्याचे हे 7 गोल्डन रूल. घर घ्यावं की भाड्याने राहावं, एसआयपी मध्ये पैसे टाकू की एफडी सुरक्षित आहे, आधी क्रेडिट कार्डचे कर्ज फेडू की गुंतवणूक सुरू करू, असे अनेक प्रश्न आले की आपण गुगल करतो, युट्यूब वर 100 व्हिडिओ बघतो आणि शेवटी डोकं सुन्न होते. बरोबर ना? कारण फायनान्सचे लोक एवढे अवघड शब्द वापरतात की सामान्य माणसाला वाटते हे आपल्या बसचं काम नाही. पण मित्रांनो, श्रीमंत होण्यासाठी किंवा आर्थिक दृष्ट्या सुरक्षित होण्यासाठी तुम्हाला गणितामध्ये एक्सपर्ट असण्याची गरज नाही. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणतेही अवघड शब्द न वापरता अगदी साधे 7 नियम सांगणार आहे, ते वापरून तुम्ही तुमचा पूर्ण आर्थिक प्लॅन बनवू शकता. ते 7 गोल्डन रूल कुठले, चला पाहूया. पहिला नियम काय म्हणतो? 5 वर्षाच्या आत लागणारे पैसे शेअर मार्केटमध्ये टाकू नका. एक साधं उदाहरण घेऊया. समजा तुमच्या भावाचं किंवा तुमचं 2 वर्षांनी लग्न आहे आणि त्यासाठी तुम्हाला 3 लाख रुपये साठवले आहेत. जर तुम्ही विचार केला की हे 3 लाख रुपये शेअर मार्केटमध्ये टाकतो तर 2 वर्षानंतर याचे 5 लाख होतील, तर ती तुमची सर्वात मोठी चूक ठरणार. कारण शेअर मार्केट समुद्रासारखं आहे, कधी लाट वर जाते तर कधी खाली येते. समजा लग्नाच्या वेळेस मार्केट 20% खाली आलं तर तुमच्याकडे पैसे कमी पडतील. हा अगदी सोपा नियम आहे. 0 ते 5 वर्षाच्या कालावधीसाठी जर तुम्हाला इन्व्हेस्ट करायचे असतील तर लग्न, कार खरेदी, घराचा डाऊन पेमेंट किंवा इमर्जन्सी फंड हे फक्त एफडी, आरडी किंवा सुरक्षित बँक खात्यामध्येच ठेवा. आणि 5 वर्षापेक्षा जास्त वेळ असेल तरच शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करा. आता दुसरा नियम काय म्हणतो? 5 वर्षानंतरच्या स्वप्नांसाठी एसआयपी हा बेस्ट मित्र आहे. कारण तुमच्या मुलाचं उच्च शिक्षण 10 वर्षानंतर आहे किंवा तुम्हाला 15 वर्षानंतर रिटायरमेंट घ्यायचं आहे. आता तुमच्या मुलाचं उच्च शिक्षण 10 वर्षानंतर आहे किंवा तुम्हाला 15 वर्षानंतर रिटायर व्हायचं आहे, तर हीच वेळ तुमच्यासाठी सगळ्यात उत्तम आहे. कारण इथे एसआयपी काम करते, म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. हे अगदी दरमहा भरायच्या बिशी सारखं आहे. फरक फक्त एवढाच आहे की यात तुमचा पैसा महागाईपेक्षा वेगाने वाढतो. हा नियम अगदी सोपा आहे. लॉंग टर्म म्हणजे दीर्घकालीन स्वप्नांसाठी दरमहा ठराविक रक्कम म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करा. म्युच्युअल फंड मध्ये एसआयपीच्या माध्यमातून इन्व्हेस्ट करा. मार्केट वर जाऊ द्या किंवा खाली, तुमचे एसआयपी थांबवू नका. आता तिसरा नियम पाहूया. जर तुमचा अभ्यास नसेल तर थेट डायरेक्ट स्टॉक घेणे टाळा. आता तिसरा नियम पाहूया. अभ्यास नसेल तर थेट स्टॉक मार्केटमध्ये उतरू नका. मित्राने सांगितले किंवा युट्यूब वरून व्हिडिओ पाहून एखाद्या कंपनीचे शेअर्स घेतो आणि मग दररोज मोबाईलवर भाव वाढला का किंवा कमी झाला का हेच बघतो. थेट शेअर घेणे म्हणजे एखाद्या व्यवसायामध्ये थेट पार्टनर होण्यासारखं आहे. तुम्हाला त्या कंपनीचा धंदा समजत नसेल तर त्यात थेट पैसे टाकणे म्हणजे जुगार खेळण्यासारखे आहे. नियम अगदी सोपा आहे. जर तुमच्याकडे कंपनीचा अभ्यास करायला वेळ नसेल तर तज्ञांवर विश्वास ठेवा आणि ते तज्ञ तुम्हाला म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करायला मदत करतील. हा पर्याय निवडणे कधीही सोपं आणि सुरक्षित. आता नियम 4 काय म्हणते? राहण्यासाठी घर घ्या, गुंतवणुकीसाठी नाही. अनेकदा लोक विचार करतात की 2 BHK घर घेतो, पुढे जाऊन भाव दुप्पट होतील. पण आजकाल घराचे भाव दुप्पट व्हायला खूप वेळ लागतो आणि दुसरीकडे तुम्हाला 15 ते 20 वर्ष मोठा EMI भरावा लागतो. याचाही नियम अगदी सोपा आहे. जर तुम्ही पुढची 10-15 वर्ष एका शहरात स्थिर राहणार असाल, म्हणजे त्याच शहरात राहणार असाल आणि घराचा EMI तुमच्या मासिक उत्पन्नाच्या 30% पेक्षा कमी असेल तरच राहण्यासाठी घर घ्या. केवळ गुंतवणूक म्हणून दुसरं तिसरं घर घेऊन कर्जाच्या जाळ्यात अडकू नका. आता 5वा नियम काय म्हणते? भागातले कर्ज आधी संपवा. म्हणजे म्युच्युअल फंड मध्ये तुम्ही 12 ते 15% रिटर्न्स मिळवण्याचा प्रयत्न करता, पण दुसरीकडे क्रेडिट कार्डचं कर्ज ज्यावर वर्षाला 36 ते 40% व्याज लागतंय. आता म्युच्युअल फंड मध्ये तुम्ही 12 ते 15% रिटर्न्स मिळवण्याचा प्रयत्न करता, पण दुसरीकडे क्रेडिट कार्डचं कर्ज ज्यावर वर्षाला 36 ते 40% व्याज लागतंय. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर तुमचा सगळा व्यवहार हा तोट्यात चाललाय. आता नियम काय म्हणते? सगळ्यात आधी क्रेडिट कार्डचे थकीत बिल किंवा पर्सनल लोन ऍपवरून घेतलेले कर्ज ही आर्थिक वाढवीसारखी असते. म्हणजे गुंतवणूक सुरू करण्यापूर्वी किंवा गुंतवणुकीसोबत ही महागातले महाग कर्ज शक्य तितक्या लवकर शून्य करा. आता वळूया नियम 6 कडे. शेअर मार्केट मधून दरमहा पगाराची अपेक्षा करू नका. आता अनेक तरुण विचार करतात की मी 1 लाख रुपये मार्केटमध्ये टाकतो आणि दर महिन्याला 20,000 रुपये पगार काढतो. शेअर मार्केट हा काही दरमहा पगार देणारा जॉब नाही. मार्केटमध्ये एका महिन्यात उत्तम परतावा मिळू शकतो, पण पुढच्या 3 महिन्यात मार्केट शांत राहू शकते. आता यासाठी एक नियम सोपा आहे. दर महिन्याचा खर्च भागवण्यासाठी तुमची नोकरी, व्यवसाय किंवा कौशल्य म्हणजे ऍक्टिव्ह इन्कम यावर भर द्या. गुंतवणुकीचा वापर संपत्ती निर्माण करण्यासाठी म्हणजे वेल्थ क्रिएशनला करा, रोजचा खर्च चालवण्यासाठी नाही. सगळ्यात शेवटचा आणि 7वाचा आणि सगळ्यात महत्वाचा नियम काय म्हणते? इन्व्हेस्टमेंट लवकर सुरू करा. एक छोट्या उदाहरण समजून घेऊया. अमितने वयाच्या 25व्या वर्षी दरमहा 5,000ची एसआयपी सुरू केली आणि राहुलने वयाच्या 35व्या वर्षी 10,000ची एसआयपी सुरू केली. आता तुम्ही म्हणाल की राहुलची एसआयपी अमितपेक्षा दुप्पट आहे, तर राहुलला जास्त पैसे मिळतील. पण तुम्ही चुकताय. कारण 10 वर्ष आधीपासून सुरू केलेल्या एसआयपीची रक्कम ही राहुलच्या रकमेपेक्षा दुप्पट राहणार आहे, जरी राहुलने अमितपेक्षा दुप्पट एसआयपी भरली असली तरीही. आता नियम काय म्हणतो? गुंतवणुकीत तुम्ही किती पैसे टाकता त्यापेक्षा तुम्ही किती वेळ देता याला जास्त महत्व आहे. 500 रुपयापासून का होईना आजच एसआयपी ला सुरुवात करा.
तर मित्रांनो, फायनान्स सोपं ठेवण्यासाठी फक्त हे 7 नियम लक्षात ठेवा. आता हे 7 नियम अगदी थोडक्यात समजून घेऊया. सगळ्यात पहिला रूल, अल्प मुदतीचे पैसे सुरक्षित बँक किंवा एफडी मध्ये ठेवा. दुसरा रूल, लॉंग टर्मचे पैसे हे म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करा. तिसरा रूल, अभ्यास नसेल तर थेट शेअर मार्केटमध्ये उतरू नका. चौथा रूल, घर राहण्यासाठी घ्या, फक्त गुंतवणुकीसाठी नाही. पाचवा रूल, महागाडे कर्ज सगळ्यात आधी फेडा. नियम 6वा, पॅसिव्ह इन्कम वाढवण्यासाठी एखादं स्किल शिका. आणि शेवटचा आणि 7वा नियम, SIP ची सुरुवात आज आणि आत्ताच करा. आता तुम्हाला या 7 नियमापैकी कोणता नियम सर्वात जास्त आवडला ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र आणि फॅमिली सोबत शेअर करा. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.